अध्यक्ष महोदय, खरं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अगदी डिटेलमध्ये दिलं की समान संधी या विषयाला धरूनच, ज्याचं उदाहरण सन्माननीय सदस्य नितीन राऊत साहेबांनी दिलं आणि त्याचा उल्लेख श्वेताताईंनी सुद्धा केला होता की एका उमेदवाराला परीक्षार्थीला जास्त परीक्षा द्याव्या लागतात, जास्त वेळा द्यायला लागतात आणि म्हणून आपण परीक्षांचं रॅशनलायझेशन केलं, केडरचं बकेटिंग केलं, सेवा सुधारणांच्या नियमांचं सुसूत्रीकरण केलं आणि सगळ्यात ज्याचा उल्लेख केला 2 कंपन्यांच्या माध्यमातून ज्या एक्झाम MPSC क्षेत्र वगळीच्या होत्या त्या काढून शासन निर्णय करून MPSCच त्या परीक्षा घेणार हा निर्णय केला। त्यामुळे याच्यात सर्वात तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे। दुसरं आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे केंद्र सरकारच्या बँकिंगचा परीक्षांचा आणि अन्य राज्यांच्या परीक्षांच्या बद्दलच्या असलेल्या विशेषतः आपल्या राखीव प्रवर्गाच्या परीक्षार्थींना काय दर असला पाहिजे। मला या ठिकाणी स्पष्ट करायचे अध्यक्ष महोदय, नफेखोरी, कमाई, फायदा हा राज्य सरकारचा या परीक्षातल्या परीक्षा शुल्काचा हेतूच नाही, तो कधीच नव्हता। ज्यावेळेला तिथले तुम्ही बसणाऱ्यांचं सरकार होतं किंवा इथे आपण बसणाऱ्यांचं असूच शकत नाही, त्यामधला फक्त उत्तरामध्ये निर्णय हा उत्तरामध्ये स्पष्टीकरण दिलं की ती शुल्क फी काय आणि ती शुल्क फी सुद्धा 2 यंत्रणांची वेगवेगळी होती, ती सुसूत्रीकरण का केलं आणि त्यात सूट कशी दिली हा त्याच्यातला उल्लेख आहे। आणि त्यामुळे यामधील जी मागणी श्वेता महालेताईंनी केली की 50% त्यातली सूट असली पाहिजे आणि आपण तर केंद्रातल्या बँकिंगचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केला, अन्य राज्यांचा उल्लेख केला आणि कदाचित म्हणूनच मला आज या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आपल्याला आपल्या राज्यातील असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या म्हणजे परीक्षार्थींच्या किंवा उमेदवारांच्या शुल्कामध्ये काय नेमकी सूट दिली पाहिजे यासाठी केंद्राच्या परीक्षांचा अन्य राज्यात घेणाऱ्या परीक्षांचा विशेषतः राखीव प्रवर्गातील याचा सर्वंकष अभ्यास करून 50 काय वाटलं तर त्यापेक्षा जास्ती सुद्धा पण एक समिती त्याच्यावर अभ्यास सर्व राज्यांच्या करून आपण त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ। दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा खाजगी नोकरी परीक्षांच्या बाबतीत कॅपिंग लावण्याच्या बाबतीत सरकारचं धोरण काय। तर होय, यात नफेखोरी न होता सुसूत्रीकरण आणि सुलभीकरणाने कुठली लूट न होता परीक्षा खाजगीने घेतल्या पाहिजेत। त्या खाजगी कंपन्यांनी किंवा खाजगी नोकरदारांनी ज्या खाजगी यंत्रणांकडून या घेतल्या जातात त्याच्यावर सरकार लक्ष ठेवून कॅपिंगच्या बाबतीत निर्णय करेल।